वेलकम टू ऑल सबस्क्रायबर्स अँड व्ह्यूवर्स टू इझी इंग्लिश यूट्यूब चॅनल. आपल्या इझी इंग्लिश यूट्यूब चॅनलला सर्व सबस्क्रायबर आणि व्ह्यूवर्स यांचं पुनश्च एकदा स्वागत करतो. आज आपण थोडंसं करिअर संदर्भात नंदुरबार येथील विधी महाविद्यालय ह्या ठिकाणी भेट दिली आहे. ह्या ठिकाणी आपण प्राचार्य डॉक्टर नितेश चौधरी सर यांचा या ठिकाणी मुलाखत घेणार आहोत. त्या खूप इन्स्पिरेशनल आहेत, ते आपल्याला प्रेरणादायी ठरणार आहेत. सरांनी आपलं देशातील नामांकित जे कॉलेज आहे पुण्याचं ILS इंडियन लॉ सोसायटी ह्या ठिकाणाहून 1999 मध्ये LLB कंप्लीट केलं. 2001 मध्ये सरांनी LLM कंप्लीट केलं, पण LLM मध्ये सर गोल्ड मेडलिस्ट आहेत. त्यानंतर सरांनी 2009 मध्ये PhD, सरांचा जो सब्जेक्ट होता PhDसाठी ह्युमन राईट्स अँड ट्रायबल, यावर त्यांनी PhD केली. आज सरांकडे 8 ते 10 विद्यार्थी PhDसाठी असतात. सरांना आतापर्यंत 3 अवॉर्ड्स, 3 पुरस्कार कायदे क्षेत्रात सरांनी एक योगदान दिल्यामुळे त्यांना मिळाले आहेत. विधी सेवा प्राधिकरण यामध्ये सर सदस्य आहेत. सरांचे नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलवर पेपरसुद्धा पब्लिश झाले आहेत. तर आज आपण सरांना लॉ संदर्भात आणि 12वी नंतर लॉमध्ये किंवा ग्रॅज्युएशन नंतर लॉमध्ये कुठकुठले कोर्सेस आणि कुठकुठल्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज अवेलेबल आहेत या संदर्भात आपण सरांसोबत चर्चा करणार आहोत. आपल्या जिल्ह्यामध्ये बरेच विद्यार्थी असतात, पण ॲक्च्युली 12th नंतर त्यांना गाईडलाईन नसते, म्हणजे ते ठराविक कोर्सेसकडेच वळत असतात. बरोबर. तर ह्या संदर्भामध्ये आपल्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना सर आपण काय मार्गदर्शन कराल, आणि 12th मधील प्रत्येक शाखेतील विद्यार्थी लॉकडे वळू शकतो का सर, हे पण एक कन्फ्युजन क्लिअर करा. कारण की काहींना असं वाटतं की सायन्स कॉमर्सवाला जाऊ शकतो. बरोबर. या संदर्भात मला तुमचे विचार करा. बघा, आता पूर्वी ट्रॅडिशनल कोर्सेसमध्ये फक्त आर्ट, सायन्स, कॉमर्स हे 3च फॅकल्टीजला घेऊन फोकस करत होते विद्यार्थी. पण मागच्या या काही वर्षांमध्ये आता खूप स्कोप आलेला आहे. खूप वेगवेगळ्या प्रकारचे क्षेत्र नवीन आलेले आहेत की ज्यामध्ये आपण प्रवेश करू शकतो. काही वर्षांपूर्वी लॉची परिस्थिती अशी होती की फक्त ग्रॅज्युएट जो झालेला व्यक्ती असायचा तोच LLB करू शकत होता. पण नंतर बार काउन्सिल ऑफ इंडियाने 12वी नंतरसुद्धा विधी अभ्यासक्रम असला पाहिजे म्हणून त्यांनी नवीन अभ्यासक्रम त्या ठिकाणी फ्रेम केला. आणि 97-98 नंतर 12वी नंतरचासुद्धा आता 5 वर्षाचा विधी अभ्यासक्रम आलेला आहे. कारण ग्रॅज्युएट नंतर काय असतं की 3 वर्षाचे ग्रॅज्युएशन, त्याच्यानंतर 3 वर्षाचे LLB, असं 6 वर्षे लागतात 12वी नंतर. पण 12वी नंतर जर कोणी विद्यार्थ्याला LLB करायचं असेल तर त्याला 5 वर्षामध्ये तो डबल ग्रॅज्युएट होतो. कारण BA LLB असा एक कोर्स असतो जो इंटेग्रेटेड कोर्स आहे की ज्यामध्ये तो 5 वर्षामध्ये BA आणि LLB अशा 2 डिग्रीज तो घेत असतो. सर समजा 12th नंतर स्टुडंटला आपल्या लॉ फील्डकडे यायचं आहे, तर या संदर्भात काही एंट्रन्स प्रोसेस असते का सर? हां, अगोदर साधारणतः 2016 पूर्वी परिस्थिती अशी होती की विधी अभ्यासक्रमाचे प्रवेश हे डायरेक्ट ऑन स्पॉट ॲडमिशन होत होते. पण विधी अभ्यासक्रम हा सुद्धा व्यावसायिक अभ्यासक्रम असल्यामुळं शासनाने 2016 पासून 16-17 या शैक्षणिक वर्षापासून याला सुद्धा CET आणलेली आहे. म्हणून जर समजा एखाद्या विद्यार्थ्याला 12वी नंतर जर विधी अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यायचा असेल तर त्याला शासनाची जी CET आहे ती द्यावीच लागेल. मग CET ही शासन जे काही सामायिक परीक्षा कक्ष आहे CET सेल, ही परीक्षा ते घेत असतात. साधारणतः मार्च-एप्रिलमध्ये त्याचे परीक्षा अर्ज भरले जातात. मग परीक्षा अर्ज हे ऑनलाईन भरायचे असतात. SC-ST विद्यार्थी असेल तर त्यांना 400 रुपये फीज घेतली जाते. ओपन विद्यार्थी असेल तर 800 रुपये फीज घेतली जाते. त्याचा एक सिलॅबस त्यांनी निश्चित करून ठेवलेला आहे. 150 मार्काची परीक्षा असते आणि ही परीक्षासुद्धा ऑनलाईन असते की ठराविक सेंटर असतात. जसं आपल्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये नंदुरबार असेल, शहादा असेल, या ठिकाणी ठराविक निश्चित तारखेला विद्यार्थ्याने पोचायचं असतं आणि ते 150 मार्काची ऑनलाईन एक्झाम त्याने द्यायची असते. आता हा 150 मार्काचा जो सिलॅबस असतो याच्यामध्ये थोडा गणिताचा भाग असतो, थोडा इंग्रजीचा भाग असतो, त्यानंतर थोडं जनरल नॉलेज, सामान्य ज्ञान हे असतं, थोडं लॉजिकल आणि लिगल रिझनिंग असतं, थोडं लॉजिक कसं लावायचं. तर अभ्यास केला तर ही परीक्षा देणं फार सोपं आहे. तर ही परीक्षा दिल्यानंतर याचा निकाल लागतो. निकाल लागल्यानंतर त्याचं मेरिट वगैरे लागते आणि गुणवत्तेनुसार त्याला किती गुण मिळाले त्यानुसार त्याला प्रवेश मिळत असतात. जर तो कॅटेगरीचा विद्यार्थी असेल तर त्याच्याकडे व्हॅलिडिटी असेल तर मग त्याचे प्रवेश त्याच्या आरक्षणानुसार निश्चित होत असतात. आणि भले विधी अभ्यासक्रम हा व्यावसायिक अभ्यासक्रम असला तरी याचे शुल्क शासनाने फार कमी ठेवलेले आहेत. जर समजा तो अनुदानित महाविद्यालयामध्ये प्रवेश घेत असेल, जसं आपलं नंदुरबार लॉ कॉलेज आहे, तर त्याला म्हणजे अगदी 3,500 ते 4,000 रुपये फी आहे की जी सुद्धा पूर्ण माफ आहे त्याला.
तर त्याने केवळ परीक्षा देणं आणि त्या ठिकाणी थोडेफार जरी गुण मिळाले त्याला आता सुरुवातीला, तरी त्याला प्रवेश निश्चित होतो. कारण जर तुम्हाला पुणे मुंबईसारख्या शहरात जायचं असेल तर तुम्हाला निश्चितच गुण चांगले पाहिजे. पण आपल्या जिल्ह्यामध्ये अजून अवेअरनेस नाही मुलांना की 12वी नंतरसुद्धा आपल्याला विधी अभ्यासक्रम आहे 5 वर्षाचा, की त्या अवेअरनेस नसल्यामुळे आपल्या लॉ कॉलेजला विद्यार्थी असूनही ते प्रवेश घेत नाही आणि थोडेफार गुण असून पण त्यांना कळत नाही की आपल्याकडे लॉ कॉलेज आहे आणि त्यामुळे ते वंचित राहतात. सर, सिलेबस संदर्भात आपण मार्गदर्शन केलं. सर, याला इंग्लिश आणि मराठी 2 मीडियममध्ये कसं सिलेबस होतो? म्हणजे आपल्याकडे ते अवेलेबल आहे कसं असतं? हां, विधी अभ्यासक्रम हा इंग्रजी आणि मराठी दोन्ही माध्यमात उपलब्ध आहे. तो जर CET द्यायला जात असेल तर CETला सुद्धा त्याला मराठी आणि इंग्रजी दोन्ही माध्यमातले प्रश्न असतात. त्याला उत्तर त्याला जे योग्य वाटत असेल त्याचा तो देऊ शकतो. 12वी नंतर त्याने जर विधी अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतला, आता हे काही विद्यापीठांमध्ये केवळ इंग्रजी माध्यम आहे, पण आपल्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामध्ये नंदुरबारमध्ये आपल्या कॉलेजला दोन्ही माध्यमं उपलब्ध आहेत. तर 12वी नंतरच्या इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थी असेल तर त्याला इंग्रजीमध्ये पेपर लिहिता येईल, मराठीचा असेल तर तो मराठीत लिहू शकतो. आपल्या लायब्ररीमध्ये आपण मराठी आणि इंग्रजी दोन्ही माध्यमाची पुस्तकं देतो. टीचिंगसुद्धा दोन्ही माध्यमामध्ये केलं जातं. तर ज्या विद्यार्थ्याला जे सोयीचं होईल त्यानुसार तो त्याचा माध्यमाचा वापर करू शकतो. सर, साधारणपणे 12th नंतर आणि ग्रॅज्युएशन नंतर सर हा लॉचा ड्युरेशन किती असतो सर? कालावधी काय असतो? 12वी नंतरचा जो आहे ना तो 5 वर्षाचा विधी अभ्यासक्रम आहे. त्यामध्ये काय असतं की प्रथम 3 वर्ष त्याचे झालेत की त्याला BA ही डिग्री मिळते. म्हणजे प्रथम 3 वर्ष कंप्लीट केल्यानंतर BA डिग्री मिळाल्यानंतर तो ज्या इतर कोर्सेसला त्याला जिथं पात्रता ही पदवी लागते तर त्याचा उपयोग त्याला होऊ शकतो. त्यानंतर राहिलेले 2 वर्ष त्याने कंप्लीट केले की तो LLB होतो. म्हणजे हा डबल डिग्री प्रोग्राम आहे जो 5 वर्षामध्ये त्याला मिळत असतो. तर 5 वर्षाचा हा प्रोग्राम आहे. सर, नेक्स्ट क्वेश्चन इज माय दॅट सर की सर ज्याला ह्या क्षेत्रामध्ये यायचे आहे सर, तर काही ठराविक क्वालिटीज, काही स्किल्स सर काही सजेस्ट करू शकता का? काय असलं पाहिजे डॉक्टर? आता वकिलाचं सगळ्यात महत्त्वाचा गुण असा आहे की त्याला एक्सप्रेस होता आलं पाहिजे. म्हणजे समजा तो अभ्यासात खूप हुशार आहे पण तो जर एक्सप्रेस करू शकत नसेल तर तो चांगला वकील होऊ शकत नाही. म्हणून त्याच्यामध्ये कन्व्हिन्स करण्याची कॅपॅसिटी असली पाहिजे. कमी शब्दामध्ये जास्त मेसेज त्याला देता आला पाहिजे. कारण शेवटी तो न्यायालयामध्ये कशी बाजू मांडतो त्याच्या अशिलाची, त्याच्यावर न्यायाधीशसुद्धा समाधान होतील की नाही होतील हे डिपेंड असतं. म्हणून ज्याच्यामध्ये थोडंसं स्किल आहे त्याच्यासाठी तर हे क्षेत्र आहेच. पण समजा ज्या विद्यार्थ्याला LLB करायचंच आहे, विधी अभ्यासक्रमात यायचंच आहे, तो आमच्याकडे आल्यानंतर ज्यांच्यामध्ये ते स्किल नाही ते आम्ही डेव्हलप करून घेतो की त्याला स्टेज डेअरिंग कसं मिळेल, त्याला वेगवेगळ्या सेमिनारमध्ये आम्ही उभं करतो आणि जेणेकरून त्याचं कम्युनिकेशन स्किल डेव्हलप करतो की तो चांगल्या पद्धतीने चांगला वक्ता होऊ शकेल असं. आणि दुसरं महत्त्वाचं, केवळ वक्ता असणं एवढंच इनफ नाही आहे. तर जर समजा तुम्ही तुमचं नॉलेज वाढवलं, कारण शेवटी कसं आहे की कायदे हे खूप वेगवेगळे नवीन तयार होत असतात आणि कायद्यांना जेवढं महत्त्व आहे तेवढंच खटल्यांना महत्त्व आहे. की सर्वोच्च न्यायालय असेल, उच्च न्यायालय असेल, हे एखाद्या खटल्यामध्ये काय आपलं निर्णय देतात तो निर्णय हा सर्व न्यायालयांवर बंधनकारक असतो. म्हणून सतत अभ्यास करणारा जो वकील असेल तर साहजिकच त्याला एक विशेष मान असतो किंवा तो चांगल्या पद्धतीने केस उभी करू शकतो. म्हणून असं म्हटलं जातं की वकिलाने म्हणजे चांगला वकील व्हायचं असेल तर 40-50 पेजेस रोज स्टडी कमीत कमी झाले पाहिजे तर तो चांगला वकील होतो. नाहीतर मग वकील तर खूप असतात, पण जे क्वालिटी वकील व्हायचं असेल तर कम्युनिकेशन स्किल आणि रीडिंग या 2 गोष्टी असल्या पाहिजे. नाईस सर. सर, आता एक महत्त्वाचा प्रश्न की आफ्टर लॉ कोर्स कुठकुठल्या संधी उपलब्ध असतात सर आपल्याला? जॉब ऑपॉर्च्युनिटीज काय असतात? त्याला स्कोप्स कसं आहे सर सध्या आता कोरोना पॅन्डेमिकमध्ये म्हणा किंवा सर जनरली तो कशा ठिकाणी जॉब करू शकतो, त्याला नोकरी मिळू शकते किंवा त्याच्या प्रायव्हेट त्या ठिकाणी एखादं काम तो सुरू करू शकतो? आता विधी अभ्यासक्रमानंतरसुद्धा अनेक संधी आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग काय की जेव्हा तुम्ही अदर प्रोफेशन करतात, तुम्ही डॉक्टर होतात, इंजिनियर होतात किंवा इतर क्षेत्रामध्ये जातात, तर तुम्हाला काही आर्थिक बाजू महत्त्वाची असते की तुमच्याकडे जागा असली पाहिजे, तुम्हाला काहीतरी खर्च करावा लागतो, तेव्हा तुम्ही त्या व्यवसायाला लागतात. पण विधी अभ्यासक्रम हा एकमेव असा अभ्यासक्रम आहे की तुम्ही LLB झाल्यानंतर बार काउन्सिलला रजिस्ट्रेशन करायचं आणि काळा कोट परिधान करून डायरेक्ट न्यायालयात उभं राहायचं.
म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा स्कोप असा आहे की याला आर्थिक काहीही लागत नाही, केवळ तुम्ही अभ्यास केलेला पाहिजे आणि तुमची तयारी पाहिजे. दुसरं असं की जे मुलं ग्रॅज्युएट होतात त्यांनी साहजिकच त्यांना वकील म्हणून त्या ठिकाणी न्यायालयात जाता येतं. केवळ तेच नाही तर आजकाल लॉ फर्म नावाची एक नवीन कन्सेप्ट आलेली आहे. लॉ फर्म्स म्हणजे काय की हे पार्टनरशिप असतात आणि हे काय करतात की केस पूर्ण तयार करून देतात. मग अशा लॉ फर्म्सला लॉ ग्रॅज्युएटची फार आवश्यकता असते. मग मुंबई पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये असे लॉ फर्म्स असतात की असे लॉ फर्म्स अशा विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी ते लावून घेतात. मग तिथं काम करताना त्यांना एक चांगला पगार मिळतो, त्याचबरोबर त्यांना अभ्यासही करायला मिळतं की कशा केसेस बनवायच्या असतात. तर लॉ फर्म्स हा एक चांगला स्कोप आहे. त्यानंतर आपण बघतोय की कॉर्पोरेट सेक्टर आता खूप डेव्हलप झालेलं आहे. तर या कॉर्पोरेट सेक्टरमध्ये सुद्धा लॉ डिपार्टमेंट्स आता हे ठेवत असतात याच्यासाठी की समजा त्या कंपनीला काही कॉन्ट्रॅक्ट करायचे असतील किंवा त्यांना जेव्हा एम्प्लॉईज लावायचे आहेत तर त्यांच्या सर्व्हिस टर्म्स कंडिशन्स काय असतील, ते कॉन्ट्रॅक्ट्स कसे ड्राफ्ट करायचे, तर याच्यासाठी त्यांना लॉ ग्रॅज्युएट किंवा वकिलांची आवश्यकता खूप असते. मग असे कॉर्पोरेट फील्डवाले जे असतात ना हे सुद्धा लॉ स्टुडंट्सला, चांगले लॉ स्टुडंट असतात ना, त्यांना प्लेसमेंट करून लगेच त्यांच्या कंपनीला जॉईन करून घेत असतात. तर हा एक चांगला त्या ठिकाणी स्कोप आहे. त्यानंतर ज्युडिशरी हे सुद्धा एक खूप महत्त्वाचं क्षेत्र आहे की ज्या ज्युडिशरीमध्ये तुम्ही अगोदर काय होतं की जो 10-15 वर्ष प्रॅक्टिस केलेला वकील असायचा तो न्यायाधीश म्हणून नियुक्त होत होता. पण मागील काही वर्षापासून आता जो फ्रेश लॉ ग्रॅज्युएट आहे तो सुद्धा डायरेक्ट एक्झामिनेशन ज्युडिशरीची देऊ शकतो आणि तो क्वालिफाय झाल्यानंतर त्याचं एक ट्रेनिंग असतं आणि त्यानंतर तो न्यायाधीश म्हणून जॉईन होऊ शकतो. म्हणून नवीन विद्यार्थ्यांना आता ज्युडिशरीमध्ये जाण्याचा खूप मोठा स्कोप आहे. आपल्या नंदुरबार लॉ कॉलेजमधून आतापर्यंत 10 ते 12 विद्यार्थी हे डायरेक्ट जज झालेले आहेत. तर हे सुद्धा खूप मोठं क्षेत्र आहे. दरवर्षी गव्हर्नमेंट खूप मोठ्या प्रमाणावर न्यायाधीशांची भरती करत आहे, कारण पेंडन्सी जी आहे खटल्यांची ती कमी करण्यासाठी न्यायालय वाढवले जात आहेत. त्यानंतर ॲकॅडॅमिक्स हे सुद्धा एक चांगलं क्षेत्र आहे की जर समजा तुम्ही LLB नंतर LLM केलं असेल, तुम्ही नेट सेट झाला असाल तर तुम्ही लॉ कॉलेजला टीचिंगला जाऊ शकतात. एवढंच नाही तर तुम्ही जे कॉमर्स कॉलेजेस असतात तिथं मार्केंटाईल लॉ वगैरे असतात तर त्या लॉचं टीचिंग करण्यासाठी तुम्ही जाऊ शकतात. तर हे सुद्धा एक क्षेत्र आहे. त्याचबरोबर जो लॉ ग्रॅज्युएट झालेला असतो तो जेव्हा कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनची तयारी करतो तर नक्कीच लॉ बॅकग्राऊंडचा त्याला खूप मोठा फायदा होतो, कारण कॉन्स्टिट्यूशन असेल किंवा बेसिक क्रिमिनल लॉज असेल हे त्याला ऑलरेडी माहीत असल्यामुळं त्याला अभ्यास करणं खूप सोपं जातं. आणि एवढंच नाही तर आपण बघतो की जे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर असतात ना ते भले वेगवेगळ्या बॅकग्राऊंडचे असतील पण ते ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर झाल्यानंतर लॉ करण्याचा प्रयत्न करतात, कारण त्यांनाही कुठंतरी वाटतं की आपल्याला लीगल नॉलेज असलं तर फार महत्त्वाचं आहे. आणि जेव्हा हे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर्स MPSC UPSC थ्रूमधून येतात तर त्यावेळेस लॉचे खूप विद्यार्थी आजकाल येताना आपण बघतो आहे. तर असे क्षेत्र आहेत लॉच्या याच्यामध्ये. त्याच्यानंतर पब्लिक प्रॉसिक्युटर्स असतात की समजा ज्याला प्रायव्हेट प्रॅक्टिस नाही करायची तर पब्लिक प्रॉसिक्युटर्सच्या जागा गव्हर्नमेंटकडून काढल्या जातात की ज्यामध्ये शासनाची बाजू जी असते ती मांडण्यासाठी तो त्या ठिकाणी पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणून सुद्धा काम करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं ओव्हरऑल म्हणजे तो एक गुड सिटिजन, इन्फॉर्म सिटिजन असतो. हां, कारण आपण बघतो की आता डे टू डे लाईफमध्ये आपल्याला प्रत्येक याच्यावर आपल्याला कायद्याचं ज्ञान असणं महत्त्वाचं आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तुमची प्रत्येक ॲक्टिव्हिटी आता कायदा नियंत्रित करतो आहे. आणि म्हणून साहजिकच ज्या घरामध्ये वकील असतो तर तिथले आजूबाजूचे लोक अन्याय करताना विचार करतात की बाबा यांच्याकडे वकील आहे. तर एक चांगला इन्फॉर्म सिटिजन होण्यासाठी लॉ ग्रॅज्युएट हे फार महत्त्वाचं आहे. आपण तर त्या ठिकाणी कोर्टामध्ये जाऊन प्रॅक्टिस करतो सर, पण मी जसं अभ्यास केला आहे की आपल्याकडे एक मूट कोर्ट एक संकल्पना असते सर. तर सर हे मूट कोर्ट कसं काम करतं त्याच्यात आम्हाला थोडक्यात. कसं आहे की 1999 पर्यंत जो अभ्यासक्रम होता त्यामध्ये प्रॅक्टिकल हा भाग नव्हता की त्याने केवळ थेरॉटिकल अभ्यास करायचा, लॉ डिग्री कंप्लीट करायची, त्यानंतर वकिलांकडे जायचं, वकिलांकडे 1 वर्ष इंटर्नशिप करायची आणि नंतर त्याचं रजिस्ट्रेशन व्हायचं. पण 99 नंतर बार काउन्सिलने त्याच्यात बदल केला आणि सर्व प्रॅक्टिकल पेपर्स हे विधी अभ्यासक्रमात आणले आणि तो जसंही फायनल इयर पास होईल तो डायरेक्ट वकील म्हणून आता न्यायालयात उभा राहू शकतो. म्हणजे 1 वर्षाच्या वकिलाकडे जाण्याची जी काही इंटर्नशिपची कंडिशन होती ती आता काढून टाकलेली आहे. आता ती इंटर्नशिप म्हणजे जो प्रॅक्टिकल भाग होता मग तो सिलॅबसमध्ये इंट्रोड्यूस केला. तर सिलॅबसमध्ये इंट्रोड्यूस केल्यामुळे आम्हाला मूट कोर्ट हॉल वगैरे बनवावे लागलेत. मूट कोर्ट हॉल म्हणजे अभिरूप न्यायालय असतं की तो विद्यार्थी जेव्हा फायनल इयरला येतो, पर्टिक्युलरली फायनल इयरला सगळ्यांना ते कंपल्सरी आहे, पण तो 1st 2nd इयरचा असेल तर त्यालासुद्धा आम्ही इन्वॉल्व करतो की त्याला एखादा खटला दिला जातो
2 विद्यार्थ्यांचा ग्रुप तयार होतो. मग एकाने एका साईडने आणि दुसऱ्याने त्याच्या ऑपोजिट साईडने असं तयारी करायची आणि तो मुटकोटमध्ये आमच्यासमोर समजा आम्ही स्वतः बसतो प्राध्यापक म्हणून किंवा आम्ही अनेक वेळा जे सिनियर वकील आहेत त्यांना बोलवतो किंवा काही कॉम्पिटिशन्स जेव्हा आम्ही अरेंज करतो तेव्हा आम्ही न्यायाधीशांना बोलवतो आणि मग त्यांच्यासमोर त्यांनी त्या विद्यार्थ्यांनी केस मांडायची असते, बाजू मांडायची असते. तर हे अभिरूप न्यायालय असतं की मुटकोट म्हणजे आभासी न्यायालय की त्या ठिकाणी मग आम्ही त्यांना करेक्शन्स सांगतो की बाबा असं नाही, असं याच्यामध्ये आर्ग्युमेंट्स झाले पाहिजे, असे पॉईंट्स आले पाहिजे. तर ही सगळी तयारी करून घेण्यासाठी एक प्रॅक्टिकल पेपर हा आहे मुटकोट असा. सर छान आपण मार्गदर्शन केलं आणि लॉ संदर्भात विद्यार्थ्यांमध्ये अवेअरनेस व्हावी, कारण की 12th नंतर एका ठराविक ब्रांचकडे जाणारे मुलं मोठ्या प्रमाणावर आहेत, पण लॉ क्षेत्राकडे वळणारे आफ्टर ग्रॅज्युएशन भरपूर आहेत. पण 12th नंतर पण खूप चांगल्या अपॉर्च्युनिटीज त्यांना अवेलेबल आहेत. ते नितेश चौधरी सर यांनी अतिशय सुंदर आपल्या सबस्क्रायबर व्ह्युअर्स आणि ज्यांना भविष्यात लॉ क्षेत्राकडे त्या ठिकाणी प्रवेश घ्यायचे असेल त्यांच्यासाठी खूप सुंदर मार्गदर्शन केलेलं आहे. हे मार्गदर्शन, हे गायडन्स निश्चित आपल्याला पदोपदी स्टेप बाय स्टेप आपल्याला सर्वांना मार्गदर्शन त्या ठिकाणी याचा आपण लाभ घेणार. आणि सर या ठिकाणी आपण आपला मौल्यवान वेळ दिला त्यासाठी मी आपला चॅनल आभारी आहे. थँक्यू.